तर याआधी आमचा सुंदर सुवासिक आंघोळ कशी करायची आणि परफ्युम्सवर पण एक व्हिडिओ आलेला आहे खास. पण हा व्हिडिओ खास विशेष का आहे, कारण आम्ही फक्त आणि फक्त भारतीय ब्रँड्स सांगणार आहोत आणि ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये 200च्या आत. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही पॉलिटिकल सिच्युएशन्समुळे आपल्यावर अशी वेळ आली होती काही दिवसांपूर्वी की पूर्ण देशात एक टेन्शन वाढलं होतं आणि एक नागरिक म्हणून कधी कधी हेल्पलेस व्हायला होतं की आपण काय करू शकतो या गोष्टीमध्ये. तर एकच करू शकतो की आपण थोडासा हातभार आपल्याच इकॉनॉमीला, आपल्या होमग्राऊंड ब्रँड्सला लावू शकतो आणि तोच आमचा हा प्रयत्न आहे की आम्ही कॉन्टेंटच्या द्वारे आम्ही जे ब्रँड्स, इंडियन ब्रँड्स आहेत जे वापरलेत ते उत्तम क्वालिटीचे आहेत ते प्रमोट करतो आहे. तर आजचा हा बॉडी केअरवरचा व्हिडिओ सुरू करूयात. येस, आज मला जे सुचवायचं आहे ती गोष्ट अशी आहे की थोडी बॉडी केअरमध्ये तुम्हाला असं वाटतं हॅ काय बोलतीयस, पण फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे टूथपेस्ट. हो मुलींनो, आज मी एक टूथपेस्ट पण रेकमेंड करणार आहे, कारण की मला असं वाटलं एकतर ना मी त्याच टूथपेस्ट वापरून ना आता मला झालंय बोर. ते माझ्या डिस्प्लेला पण बघून मला बोर सो आय वॉज सो बोर्ड ऑफ ऑल दोज टूथपेस्ट. आणि मला ते रोज सकाळी उठल्यानंतर हे बघ, मला असं वाटतं की दुसरं काही घडलं जरी नाही है ना, तरी ॲटलिस्ट ब्रश हे तर घडणारच आहे, ब्रश करणं तर घडणारच आहे. तर तो जो आहे ना, मला असं वाटायचं की ते मला आता आस्थेटिक हवाय बास झालंय. तर लिटरली पॅकेजिंगला बघून मी एका इंडियन ब्रँडचं टूथपेस्ट घेतलं, ते म्हणजे परफोराचं मी टीथ व्हाईटनिंग टूथपेस्ट घेतलं. ॲक्च्युली मला ॲज इन त्याची काहीच गरज नाही आहे, म्हणजे माझे काही पिवळे दात नाही आहेत, पण असाच उगाच कारण की ते स्काय ब्ल्यू पॅकेजिंगमध्ये आहे. आणि जस्ट गर्ल्स, वी आर जस्ट गर्ल्स. आणि जस्ट बिकॉज मी झेप्टोवर स्क्रोल करत होते, झेप्टो का ब्लिंकिटवर स्क्रोल करत असताना ते दिसलं आणि ऑलरेडी दिवस बोर चाललाय, लेट मी हॅव अ बेटर टूथपेस्ट फॉर माय सेल्फ. आणि मी ते ऑर्डर केलं. आणि सगळ्या घरामध्ये म्हणजे माझ्या एकटीचं असं वेगळं टूथपेस्ट ठेवलेलं असतं तिथे, म्हणजे सिरियसली. पण द थिंग इज, एकदा मला वाटतं माझी बहीण घरी आली होती वगैरे काहीतरी झालेलं, तिने ती वापरली आणि ती अशी म्हणाली बापरे केवढी तिखट आहे ही, म्हणजे असं झोमती आहे. तर असं म्हणाली, तिने परत तिने ते ऑर्डर केलं. ठीक आहे. आणि ती म्हणते की नाही मला जरा इफेक्ट जाणवतोय, व्हाईटनिंगसाठी थोडासा इफेक्ट जाणवतोय तिला. तर जे कोणी चहा कॉफी खूप पितात तशांचे जेव्हा म्हणजे एक टेंट येतो दातांवर काही वेळेनंतर, किंवा मला असं वाटतं एका एज नंतर पण मी पाहिलंय की म्हणजे 35-40च्या आसपासच्यांचे स्वच्छ जरी असले तरी असे शुभ्र नसतात दात एका म्हणजे बघितलं एज नंतर. तर तुम्हाला जर असं असेल की काहीतरी करायचंय गडे त्याच्यासाठी, तर तुम्ही कदाचित ती टूथपेस्ट कन्सिडर करू शकता. किंवा माझ्यासारखे जर असाल की मला बोर झाले ती टूथपेस्ट बघून, तर तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. आणि त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स आणि कलरचे पॅकेजिंग येतं. आणि मी एकदा पिंकवालं पण घेतलं होतं, पण ते जरा जास्तच तिखट आहे, म्हणजे अतिच झोमतं ते परफोराचं. पिंक म्हणून घेतलं. टॉकिंग अबाउट मसाले, नो टूथपेस्ट. हो, मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं की हे ब्ल्यूवालं डुएबल आहे, सो आय थिंक यू कॅन कन्सिडर दॅट एज वेल. सो माझ्याकडे एक अंडरआर्म रोल ऑनचं रेकमेंडेशन आहे. कर्मेसी नावाचा एक ब्रँड आहे, तो इंडियन ग्रोन ब्रँड आहे आणि त्यांचे हायजीनमध्ये बरेच प्रॉडक्ट्स चांगले आहेत. तर त्यापैकी एक कोकोनटवाला एक रोल ऑन आहे, मी त्याचं पिक्चर इन्सर्ट करून देईन. तर तो रोल ऑन छान आहे, म्हणजे सूदिंग आहे, काम आहे, नॉट सो हार्श ऑन युअर अंडरआर्म्स, कारण तिथली स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते. तर अशा सगळ्या गोष्टींना तो टिक ऑफ करतो. थोडासा वॅक्सी टेक्स्चर आहे त्याचं, पण समहाव म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना फ्रेश हवे असतात अंडरआर्म्स रादर दॅन हायजिनिक दृष्ट्या, तर त्यांच्यासाठी खूप चांगला वर्क करेल. 170 रुपयाला तो येतो आणि तो आरामात 3-4-6 महिने पण टिकतो. तर नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तो अवेलेबल आहे. ओके, आता माझ्याकडचं नेक्स्ट रेकमेंडेशन आहे, जे की आहे अशा सगळ्यांसाठी
ज्यांना सगळ्यांना ना अभ्यंग स्नान करायला आवडतं. आणि अभ्यंग स्नान जरी नसेल करत तुम्ही, पण जर तुम्हाला केसांना तेल लावल्याशिवाय तुम्ही डोकं धुतच नाही आणि तुम्हाला एक चांगलं उत्तम क्वालिटीचं तेल हवं आहे, नो नॉनसेन्स तेल हवा असेल, तर त्याच्यासाठी आहे. ते म्हणजे पतंजलीचं एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. आता ॲक्च्युली मुद्दा असा होतो की अभ्यंग स्नान म्हणजे आपण मालिश करून मग अंघोळ करणं हे रेकमेंड केलंच आहे आयुर्वेदामध्ये. मला स्पेशली ॲटलिस्ट हिवाळ्यामध्ये तरी मी आठवड्यातनं 2-3 वेळा तरी मालिश करून मग अंघोळ करणं प्रेफर करते, ज्याने स्किन तर सॉफ्ट होतेच होते, पण ते माझ्या हेल्थसाठी पण मला चांगलं वाटतं. कारण की नाहीतर मला खूप असं बॉडी अशी अकडल्यासारखी जाणवते. मग त्याच्यासाठी जर तुम्ही बॉडीवर कुठलं ऑइल वापरू पाहत असाल आणि जे की लाईट हवं आहे थोडंसं तुम्हाला, कोकोनट ऑइल त्यातल्या त्यात ओके लाईट असतं मला असं वाटतं त्याच्यामध्ये, म्हणून मी कोकोनट ऑइल प्रेफर करते. बाकी पण वापरतात, भरपूर जणं तिळाचं वगैरे पण वापरतात. पतंजलीचं तिळाचं पण एक्स्ट्रा व्हर्जन आहे आय गेस, नाही कोल्ड प्रेस आहे आय गेस, हो. पण मी ते दिव्यासाठी वापरते, मी आंघोळीला नाही घेत. ते म्हणतात ना तिळाचं तेल पण वापरतात ना दिव्यासाठी, तर त्यासाठी मी मग ते प्युअर कोल्ड प्रेस पतंजलीचं दिव्याला वापरते. आणि अभ्यंग स्नानासाठी त्यांचं एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. शिवाय मी मालिशसाठी म्हणजे केसांसाठी पण त्यांचं ते कोकोनट ऑइल ते थोडंसं हीट करून घेते डबल बॉयलर पद्धतीने, पाण्यामध्ये एका वाटीत ते ठेवून हीट करते आणि मग त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल वगैरे टाकून ते केसांसाठी वगैरे वापरते. तर मला असं वाटतं जर तुम्ही एखादी ब्रँड बघत असाल की जी भारतीय पण आहे, चांगली क्वालिटी देते आहे आणि एक्स्ट्रा व्हर्जिन वगैरे असं तुमचं जर प्रेफरन्स असेल, त्यांच्या सगळ्यांनासाठी हे एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे. लिटरली 180 रुपयाची त्यांची अशी इतकी बॉटल येते आणि मी त्याच्या 4-5 बाटल्या सहज वापरल्यात आत्तापर्यंत. कारण की मी भरपूर वापर करते त्याचा, जसं मी बोलले केसासाठी, अभ्यंग स्नानासाठी वगैरे खूप वापर करण्यामुळे मी बऱ्यापैकी ते प्रोडक्ट वापरले आणि इझिली अवेलेबल आहे. म्हणजे पतंजली त्यांच्या स्टोअरमध्ये अवेलेबल असतं, डीमार्टमध्ये अवेलेबल असतं, ऑनलाईन अवेलेबल असतं. आणि मी रिसेंटली आपल्या व्हिडिओसाठी रिसर्च करताना पाहिलं तर पतंजलीच्या वेबसाईटवर पण 1000च्या पुढच्या डिलेवरीसाठी फ्री शिपिंग करून ते होम डिलेवरी पण देतात. असं त्यांची आधी नव्हती बहुतेक ही सर्व्हिस, आय डोंट नो, पण आता तशी अवेलेबल झाली. जर ते सुद्धा अवेलेबल आहे घरपोच, भरपूर गोष्टी येत आहेत आजकाल, त्याच्यामध्ये पतंजली पण मागे नाही राहिले आता. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट इफ यू आर ट्राईंग, की एखादं मालिशसाठी तुम्हाला तेल हवं आहे मुलांसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा. नाईस. माझं एक पुढचं रेकमेंडेशन असं आहे की प्लमचं ना एक किट येतं, म्हणजे ट्रॅव्हल किट येतं ते ॲक्च्युली, बाथ अँड बॉडी ट्रॅव्हल किट. तर त्या प्लमच्या ट्रॅव्हल किटमध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे शॉवर जेल, बॉडी लोशन आणि बॉडी मिस्ट. म्हणजे लिटरली प्लम म्हणजे स्किन केअर गेममध्ये खूप चांगल्या प्रकारे पुढे आहे आणि त्यांचं ट्रॅव्हल किट मिळणं ते पण 200च्या आत, 150 की 160 अशा रेंजमध्ये ती एक ट्रॅव्हल किट आहे. तर ती ना ॲक्च्युली इंटरेस्टिंगली ब्लिंकिटवर जास्त इझिली अवेलेबल असते नेहमी त्यांच्या वेबसाईटपेक्षा पण. तर ती खूपच कन्व्हिनियंटली अवेलेबल आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला एकदम मोठं प्रोडक्ट परचेस नाही करायचं आहे, त्याच्या आधी तुम्हाला हे ट्रॅव्हल किट घेऊन तुम्ही यूज करू शकता, बघू शकता की तुम्हाला ते कसं सूट होतं आहे. आणि ट्रॅव्हलसाठी पण ते चांगलं आहे. आणि त्यांचं ते व्हनिला शॉवर जेल तर लाईक वर्ल्ड फेमस आहे. तर ते त्याच्यात मिळतं आहे छोट्या छोट्या ह्याच्यात, तर ते इट्स लाईक विन विन डील फॉर यू ॲक्च्युली. आय हायली रेकमेंड. नाही म्हणजे कसं होतं माहिती का, आता माझ्याकडे पण ना प्लमचं शॉवर जेल होतं मोठंवालं, पण ना मला कधी कधी अशा गोष्टी कॅरी करायला नाही आवडत, की एकतर ते कॅरी करायला कन्व्हिनियंट तर नाहीच आहे, पण शिवाय मला असं वाटतं जर मी विसरले ना चुकून, मला एवढा रिग्रेट होणार आहे त्या गोष्टीचा. वाटतं असं. आणि मग त्यामुळे मला ना काही काही गोष्टींना असं वाटतं की यार हे का नाही आहे ट्रॅव्हल साईजमध्ये, हे सेम प्रोडक्ट ट्रॅव्हल साईजमध्ये असलं तर मी हे असंच घेऊन फिरले असते, कारण कन्व्हिनियंट पडतं रे ते. आणि यू लाईक दॅट एक्सपिरियन्स, की आता द थिंग इज आहेत अवेलेबल ट्रॅव्हल फ्रेंडली असे जे छोटे पॅकेजिंग आहेत ना ते अवेलेबल आहेत, आय नो, पण ते ना मला असं फारच असं वेगळंच वाटतं ते. असं मला असं वाटतं की नाही त्याला असं नाव काहीतरी, त्याला काहीतरी पाहिजे ना, ते म्हणजे तो जो एक्सपिरियन्स असतो ना त्या पॅकेजिंगमध्ये वापरण्याचा तो तर नाहीच आहे. मग आय रिअली डोंट अंडरस्टँड की काही ब्रँड्स ट्रॅव्हल साईजेसमध्ये प्रोडक्ट्स का नाही देतात. एक तर ते ट्राय करता येऊ शकतात, ॲक्च्युली ट्रॅव्हलला घेऊन फिरता येऊ शकतात. तर मला हे माहीतही नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली इवन आय विल कन्सिडर बाईंग फ्रॉम दॅट लिंक, की म्हणजे हो, म्हणजे मी पण शॉक्ड होते आणि मला सहज सापडलं ते असं
रँडमली. ब्लिंकिटवर ते इझिली अवेलेबल आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण मी नायकावर भरपूर पाहिलंय त्यांचं, पण मला हे कधीच सापडलं नाही. इव्हन तू जेव्हा म्हणालीस ना की असं किट, मी म्हटलं हे 200च्या आत आहे का, पण मग तू बोललीस की नाही एकदम छोटू आहे वगैरे वगैरे, आणि ब्लिंकिटवर कदाचित माझ्याकडनं त्याच्यामुळेच मिस आउट झाला असेल. रिअली नाईस डिस्कवरी. आपण नेहमी नायका किंवा वेबसाईटवर बघायला जातो प्लमचे प्रॉडक्ट्स, पण ते इंटरेस्टिंगली ब्लिंकिटवर अवेलेबल होतं. सो येस नाईस. आता माझ्याकडे पुढचं रेकमेंडेशन आहे, जे मी याच्या आधी पण त्याच्याबद्दल बोलली आहे, ते म्हणजे पतंजलीचं उठणं. म्हणजे इतकं सुंदर स्मेल करतं ते, म्हणजे अगदीच भारतीय उठणं म्हणजे म्हणतो ना आपण, अगदीच तसा त्याचा सुंदर स्मेल आहे. त्याचे इन्ग्रेडियंट्स सुंदर, अगदी सुंदर नॅचरल ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे, आणि इतकं छान स्मेल करतं, आणि त्यांचा रिझल्ट पण छान आहे. मी कैक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की टीनेजपासनं वगैरे मी ते वापरते. राईट नाव आय एम 32. मी टीनेजपासनं, ते 35 रुपयाचं होतं तेव्हापासून वापरते, ते आत्ता 60 रुपयाला वगैरे मिळतं. 30-35चं होतं तेव्हापासून वापरते, म्हणजे लिटरली इतक्या वर्षांपासून मी ते वापरते. आणि द थिंग इज ना, ते असं आहे ना की समजा एक तुम्हाला असं वाटत असेल की मला उठणं तर लावायचं आहे, पण मला असं जास्त रखरखीत नको आहे, तर तुम्ही ते एक 5 मिनिट अंघोळीला जाण्याच्या आधी 5 मिनिट फक्त दुधात किंवा गुलाबजलमध्ये एक 5 मिनिटं सोक करून ठेवलं ना, ते अजून सॉफ्ट होतं, म्हणजे अजून जास्त जेंटल होतं ते, असं रखरखीत नाही आहे. त्याचा कुठलाच दाना जो आहे तो टोचण्यासारखा नाही आहे. आणि जर तुम्हाला असं हवा असेल की नाही थोडंसं म्हणजे छान स्क्रबी हवं आहे, तर तुम्ही लगेच मिक्स करून वापरलं तर तो स्क्रबीनेस पण तुम्हाला मिळेल. आणि मी आधी आठवड्यातनं 2 वेळा पण वापरत होते, असं काही वेळा आठवड्यातनं 2दा वापरत होते, पण आता मला असं वाटतं की आठवड्यातनं एकदा बस होतं आहे. काही त्याच्याहून जास्त मला स्क्रबची अशी काही गरज नाही वाटत, कारण की आफ्टर अ एज, टीनेजमध्ये ठीक आहे, पण आफ्टर अ एज मला असं वाटतं की स्क्रबिंग वगैरे करून मला असं वाटतं सुरकुत्या मुद्दाम मला नाही आणायच्यात माझ्या चेहऱ्यावर. त्यामुळे मी जरा ते किंवा ड्राय पटकन होते, पण त्याने तसं होत नाही, कारण की त्यात नरिशिंग इन्ग्रेडियंट्स पण भरपूर आहेत. सो आय हायली रेकमेंड, जर तुम्ही एक असं बजेट फ्रेंडली स्किन केअर रुटीन डेव्हलप करत असाल की ज्याच्यात तुम्हाला स्क्रब पण बसवायचं आहे आणि हे पण बसवायचं आहे, ते पण बसवायचं, अशा वेळेला एक अफोर्डेबल ऑप्शन म्हणून खूप सुंदर आहे. आय हायली रेकमेंडेड. नाईस. सो नेक्स्ट रेकमेंडेशन माझ्याकडे फियामा शॉवर जेल. फियामाचे प्रॉडक्ट्स खूप म्हणजे ते खूप पहिलेपासून आहेत. जसं आपण लिरिल आणि पिअर्स वगैरे वापरत होतो तेव्हापासूनचे ते शॉवर जेल्स आहेत. आणि वन ऑफ द फर्स्ट शॉवर जेल्स दॅट आय हॅव ट्राईड, आणि ते लॅव्हेंडरचं शॉवर जेल आहे जे पर्पल कलरचं, ते खूपच सुंदर आहे. म्हणजे असं त्यात काहीच पेप्टाईड आणि सिरमाइड आणि असं काहीच नाही आहे, त्याच्यात नुसताच सुगंध आणि सुंदर आंघोळ, सुवासिक आंघोळ फक्त टीनेजी गर्ल्स आवडेल असं आहे. आणि ते समटाईम्स आय ऑल्सो लाईक इट, म्हणजे व्हाय नॉट. तर 198ची ती बॉटल येते, आणि येस ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्टवर तुम्हाला ती मिळून जाईल. कधी कधी बिग बास्केटवर वगैरे पण मिळून जाईल. जर तुम्ही ग्रॉसरीमध्ये एखादी शॉवर जेल इन्क्लूड करत असाल जे अफोर्डेबल आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. ॲक्च्युली ना मी त्याचे ऑरेंजवाला पण वापरले, ते पण चांगलं आहे, आणि ते जांभळं पण वापरलं आहे. आणि मला असं झालं की जेव्हा मी ते वापरलं ना जांभळवाला, मला असं वाटतं मी हे कुठेतरी वापरलं आहे. तर ॲक्च्युली माझं सगळ्यात पहिलं शॉवर जेल होतं पामोलिव्हचं. कॉलेजमध्ये काय माहिती कुठनं मी एवढा माच केला होता, पामोलिव्हचं शॉवर जेल घेतलं होतं आणि जपून वापरलं होतं. तर ते लिटरली मला असं वाटलं की पामोलिव्हचं जर तुम्हाला काही ड्यूप हवा असेल ना, व्हेरी गुड ऑप्शन. म्हणजे लिटरली सिमिलर टेक्स्चर आहे, यू मस्ट हॅव यूज देम. लिटरली सिमिलर टेक्स्चर आहे, त्याचा सुवास पण तसाच आहे जसा पामोलिव्हचा आहे ना, तसं छान असं बबली आहे एकदम, त्याचे भरपूर बबल्स होतात आणि वास पण छान आहे. अँड द थिंग इज ना, एकदम इतके छोटे छोटे पण मिळतात, म्हणजे लिटरली इतके छोटे छोटे पॅक्स पण मिळतात. त्याचे 70 रुपयाचं पण मिळतं छोटंसं. ओ माय गॉड. म्हणजे मला नंतर कळालं की ओके, आता ॲक्च्युली रादर तुझ्याकडनंच कळालं की ते इंडियन ब्रँड आहे. आय नेव्हर न्यू की ते इंडियन ब्रँड आहे, कारण की दे आर डुईंग सो गुड फॉर द प्राइस पॉईंट. इव्हन मी माझ्या आजोळी गेले होते 10 दिवसांसाठी, तर मला म्हणजे आता आजी आजोबांकडे आय डोंट एक्सपेक्ट की शॉवर जेल वगैरे अवेलेबल असेल, तर तिथे मी अगदी खालच्या दुकानात जाऊन छोटीशी बॉटल घेऊन आले होते, ती 70 रुपयाची जी तू बोललीस ती वाली. त्याच्यात भरपूर आहे, म्हणजे ग्रीन, ब्लू, लॅव्हेंडर असे बरेच कलर्स आणि फ्लेवर्स अवेलेबल आहेत.
आणि ते छान आहे, म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे, अफोर्डेबल पण आहे आणि इंडियन ब्रँड आहे. मला पण नव्हतं माहिती फियामा इज अन इंडियन ब्रँड. राईट. तर येस, यू कॅन ट्राय दॅट. येस. तर हे होते आमचे बॉडी केअर प्रॉडक्ट्स फॉर यू. सगळेच्या सगळे इंडियन प्रॉडक्ट्स, इंडियन ब्रँड्स आणि अगदी अफोर्डेबल किमतीत आम्ही तुम्हाला अगदी एक क्युरेटेड लिस्ट करून दिली आहे. आणि ही सिरीज आम्ही याच संदर्भात घेऊन आलो आहे की इंडियन ब्रँड्स आणि अफोर्डेबल. तर तुम्हाला जर आवडली असेल सिरीज तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अजून काही रेकमेंडेशन्स तुम्हाला हवे असतील आमच्याकडनं तेही नक्की कमेंटमध्ये कळवाल. फॉर नाव विल रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी अँड दिस इज एस.